वसंतरावांनी रागाने आवाज दिला, सुमन, अगं सुमन. आवाज ऐकताच सुमनताई घाबरतच धावत बाहेर आल्या. काय झालं? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. वसंतराव कॉफीचा मग हातात घेत म्हणाले, हे काय बनवलं आहेस? सुमनताई गोंधळून म्हणाल्या, तुम्हीच तर कॉफी बनवायला सांगितली होती ना, मग कॉफीच केली आहे. वसंतरावांचे डोळे मोठे झाले. एवढी गोड? तुला माहीत आहे ना मला शुगर आहे, तरीही एवढी साखर घालून कॉफी बनवलीस? सुमनताई हलकंसं थबकल्या. मी खरं तर अविनाशसाठी बनवत होते. चुकून हातून साखर जास्त झाली. अगं, तू कधी सुधारणार आहेस? वसंतराव संतापून ओरडले. एवढं वय झालं तरी 1 कप कॉफी नीट बनवता येत नाही तुला? सुमनताईही थोड्या रागाने म्हणाल्या, मी रोज घरातली सगळी कामं नीट करते. तुम्ही तर काही दिवसांपासूनच कॉफी प्यायला लागलात. थोडं कमी जास्त झालं तर एवढं रागवायचं काय? आज अविनाश घाईत म्हणाला, आई लवकर बनव ना, म्हणूनच थोडा गोंधळ झाला. सॉरी, आता अशी चूक होणार नाही. वसंतरावांनी थंड नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. तुझं नेहमीच असंच असतं, चूक झाली की सॉरी. घे तो कप आणि तोंडावर फेकून दे. ते टेबलावरचा मोबाईल उचलत म्हणाले, दुसरी कॉफी बनव, मी थोड्या वेळात येतो. असं म्हणून ते मोबाईलमध्ये डोकं खुपसत बाहेर गेले. सुमनताई एक दीर्घ श्वास घेत स्वतःशीच पुटपुटल्या, आयुष्यभर यांचा राग, ओरडा, अपमान हेच माझं जगणं झालं. वाटलं होतं मुलाचं लग्न झालं की मला थोडी शांती मिळेल, पण अजूनही काहीच बदललं नाही. उद्या सूनबाई आली की काय विचार करेल माझ्याबद्दल? जाऊ दे, आधी कॉफीच करून ठेवते, नाहीतर परत ओरडतील. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनताई मुलाच्या खोलीत गेल्या. अविनाश बाळा, जेवण तयार आहे, चल खाऊन घे. अविनाशने मोबाईलमधून नजर वर केली. आई, आधी बाबांना खायला दे, मी थोड्या वेळात येतो. सुमनताई थकलेल्या आवाजात म्हणाल्या, अरे बाळा, तुम्ही दोघं एकत्र बसून खाऊन घेतलं असतं तर माझं काम थोडं कमी झालं असतं. आता प्रत्येकासाठी वेगळं वाढायचं, उठायचं, शरीरात ताकदच उरलेली नाही. सूनबाई माहेरी गेली आहे, अजून परतली नाही. तिला घेऊन आलास तर? अविनाश अचानक चिडून म्हणाला, आई हे काय आहे तुझं? थोडं काम वाढलं की सुनेला बोलाव म्हणतेस? तुला अजून लक्षात नाही का? ती बॅग घेऊन निघून गेली आहे. सुमनताई ही रागाने उत्तरल्या, तुझं तर तुझ्या बायकोवर नियंत्रणच नाही. म्हटलं की ऐकणार थोडीच. आता पुरे झालं, पटकन खाऊन घे. असं म्हणत त्या संतापाने बाहेर गेल्या. अविनाश मात्र मनात पुटपुटला, आई म्हणते माझं नियंत्रण नाही. आता बघ, 2 दिवसातच तिला परत आणतो. 2 दिवस गेले. सुमनताई स्वयंपाकघरात भांड्यांच्या आवाजातच आपली नाराजी व्यक्त करत होत्या. कशाला आणली होती ही सून घरात? आयुष्यभर मीच राबायचं का? मुलाला किती वेळा सांगितलं तिला घेऊन ये, पण त्याचंही काही नाही. तेवढ्यात वसंतराव स्वयंपाकघरात आले. सुमन, तुझा नाश्ता झाला की नाही? त्यांनी रागाने विचारलं. सुमनताई त्रस्त स्वरात म्हणाल्या, हो आणते, तुम्ही बसा. नाश्ता बनवायला तुला एवढा वेळ का लागतो? ते पुन्हा चिडले. मी काय करू? त्या ओरडल्या. माझं शरीर आता थकलंय. मुलाचं लग्न झालं, सून घरात आली, पण ती तर माहेरीच बसली आहे. जरा तुमच्या मुलाला सांगा ना तिला घेऊन यायला. वसंतरावांचं संयमाचं भांडं फुटलं. तुझ्या या नाटकांमुळे मला रोज त्रास होतो. तुझी सून आणि तू दोघी एकाच साच्यातल्या. माझा मुलगा थोडं काही बोलला तर ती रडत माहेरी गेली. सुमनताई थोड्या शांत स्वरात म्हणाल्या, मी काय करू आता? वसंतराव त्यांच्याजवळ येत म्हणाले, अगं, सासू कशासाठी असते? तू तिला समजावू शकत नव्हतीस का? सुमनताई शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे, ती आली की तिला समजावून सांगते. वसंतरावांनी जोरात हाक मारली, अविनाश, कुठे आहेस रे तू? ते बाहेर हॉलमध्ये येत बडबडू लागले, हा पोरगा कुठं गेला आहे? नेहमीच काहीतरी नाटक. तेवढ्यात अविनाश आत येत म्हणाला, काय झालं बाबा? वसंतरावांनी रागाने आवाज चढवला, तुम्हा दोघांचं हे नाटक कधी संपणार आहे? अविनाश गोंधळून म्हणाला, कोणतं नाटक बाबा? तुझी बायको रुसून माहेरी जाऊन बसली आहे. वसंतराव चिडले. तिच्या माहेरच्यांना लाज नाही का? लग्न झालेल्या मुलीला असं घरात बसवून ठेवतात का?
अविनाशचा संयम सुटला. बाबा, मला काय माहीत, तुम्हीच माझं लग्न लावून दिलं. मला काय ठाऊक होतं तिचा स्वभाव कसा आहे. तुम्ही आईला आयुष्यभर ओरडत राहिलात, मारलात सुद्धा, पण आई कधी घर सोडून गेली का? पण ही तुमची सुनबाई एका क्षणात बॅग घेऊन घर सोडून गेली. मी का तिच्या मागे जाऊ? ती स्वतः गेली आहे तर स्वतःच यावं ना. पण आई म्हणते तिच्या माहेरी जाऊन तिला घेऊन ये. आता तुम्हीच सांगा, हे योग्य आहे का? वसंतरावांनी हात वर करून थांबवलं. पुरे झालं. मला सगळं माहीत आहे. तुझी आई जर म्हणते आहे की तिला घेऊन ये तर काहीतरी विचार करूनच म्हणत असेल ना. जा, सुनबाईला घेऊन ये. आणि हो, ती परत आली की जे काही बोलायचं असेल ते बोल, पण तिला डोक्यावर बसवायचं नाही. बायका जर डोक्यावर बसल्या ना तर मिरे वाटतील, मिरे. लक्षात ठेव. अविनाश शांतपणे म्हणाला. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर मी जातो, तिला घेऊन येतो. असं म्हणून तो निघून गेला. वसंतराव मात्र खुर्चीत बसले आणि विचारात पडले. काय झालंय आजकालच्या मुलींना? स्वतःला काय समजतात? एक माझी बायको कमी आहे का? आता ही सून. या घरात पुरुषाची इज्जत राहिली पाहिजे. बायका जर डोकं वर काढायला लागल्या तर घर उद्ध्वस्त होईल. बरं झालं, माझा मुलगाही माझ्याच पावलावर पाऊल ठेवतोय. असं पुटपुटत त्यांनी चप्पल घातली आणि फेर फटका मारायला बाहेर निघून गेले. दुसऱ्या दिवशी अविनाश मीनाला घेऊन परतला. घरी पोहोचताच तो म्हणाला, हे बघ मीना, जे झालं ते विसर. जसं आई बाबा सांगतात तसं वागायला लाग. आणि तुझ्या पण आईने माहेरहून येताना सांगितलं असेलच, सासू सासऱ्यांची सेवा करणं हेच सुनेचं कर्तव्य असतं. तेवढ्यात सुमनताई आत आल्या. अगं सुनबाई, तू आलीस? त्याने आनंदाने हाक मारली. मीना लगेच त्यांच्या पाया पडली. सुमनताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आनंदी राहा बाळा, त्या हळूच म्हणाल्या. हे बघ सुनबाई, हेच तुझं घर आहे. सासरी असं रुसून माहेरी जात नाहीत, समजलं ना. राग आला तरी गिळून टाकायचा. नवऱ्याने 2 शब्द जरी बोलले तरी दुर्लक्ष करायला शिक. मीना नम्रपणे म्हणाली. हो आई. अविनाश लगेच म्हणाला. जा, आता सर्वांसाठी चहा घेऊन ये. सुमनताईंनी लगेच हस्तक्षेप केला. अगं मीना, तू आत्ताच आली आहेस, बस, मी घेऊन येते चहा. नको आई, मी बनवते, मीना म्हणाली. सुमनताई हसत म्हणाल्या. अगं, एक दिवस तुझ्या सासूबाईंच्या हातचा चहा प्यायलीस तर तू बारीक होणार नाहीस. मीना हसली. ठीक आहे आई. असं म्हणून ती बसली. सुमनताई आणि अविनाश बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात बाहेरून वसंतरावांचा आवाज आला. अगं सुनबाई, माझा चहा कुठे आहे? हो बाबा, आले घेऊन, मीनाने उत्तर दिलं. तेवढ्यात सुमनताई आत आल्या. सुनबाई, देवघर झाडलं आहेस का? मीना म्हणाली. आई, 2 मिनिट द्या, बाबांना चहा देऊन लगेच करते. सुमनताईंनी भवया उंचावल्या. अगं सुनबाई, देवपूजा सकाळी केली जाते. पहिल्यांदा देवघर झाडायचं असतं, हे विसरू नकोस. तेव्हा मीना म्हणाली. आई, सकाळी उठल्यावर तुमचा मुलगा कॉफी मागायला लागला आणि म्हणत होता मला ब्रेड गरम करून दे. त्यामुळे मला थोडा उशीर झाला. त्यानंतर आंघोळीला पण उशीर झाला. तेव्हा सुमनताई पुढे येत थोड्याशा कडक स्वरात म्हणाल्या. हे बघ सुनबाई, आज उशीर झाला म्हणून चालेल, पण उद्यापासून सगळी कामं वेळेवर झाली पाहिजेत. लक्षात ठेव. मीना नेहमीप्रमाणे शांतपणे म्हणाली. हो आई. सुमनताई परत एकदा म्हणाल्या. चल, पटकन देवघर झाडून टाक. असं म्हणून त्या बाहेर निघून गेल्या. वेळ असाच पुढे सरकत गेला. काही दिवस उलटले. एक दिवस अविनाश खोलीत फाईल शोधत होता, पण त्याला ती काही सापडत नव्हती. त्याने चिडून आवाज दिला. मीना, माझी फाईल कुठे ठेवली आहेस? पटकन शोधून दे. अविनाशचा आवाज ऐकताच मीना स्वयंपाकघरातून धावत आली. टेबलावर ठेवलेल्या फाईलकडे पाहत ती म्हणाली. समोरच ठेवली आहे ना, तुम्हाला दिसत नाही का? तेव्हा अविनाशने टेबलावरची फाईल हातात घेत रागाने म्हटलं. जा, पटकन डबा भर. मीना त्याच्याकडे रागाने पाहत निशब्दपणे परत स्वयंपाकघरात गेली. थोड्याच वेळात अविनाश डबा घेऊन ऑफिसकडे निघून गेला. दुपारी वसंतराव जेवायला बसले. पहिला घास तोंडात टाकताच त्यांनी मोठ्याने आवाज दिला. मीना. मीना नेहमीप्रमाणे हातातली कामं टाकून बाहेर आली आणि विचारलं. काय झालं बाबा? वसंतराव रागाने म्हणाले. सुनबाई, पुन्हा तीच चूक केलीस. तू केव्हा शिकणार स्वयंपाक करायला?
मीना घाबरत म्हणाली. काय झालं बाबा? वसंतराव गुरगुरले. किती वेळा सांगितले तुला, तिखट मिठाचं प्रमाण नीट ठेव. इतके दिवस झाले तरी अजून अंदाज नाही येत का तुला? सगळा स्वयंपाक आळणी केलास, भाजीला तर चवच नाही. सुमनताई हे सगळं शांतपणे पाहत होत्या. त्यांच्या मनात विचार आला, मन लावून केलेलं असलं तरी रोजच्या सवयीप्रमाणे यांना सुनबाईवर ओरडायचंच असतं. तेवढ्यात मीना हलक्या आवाजात म्हणाली. माफ करा बाबा, पुढे मी काळजी घेईन. वसंतराव अजूनही रागात म्हणाले. पुढे नाही, आत्तापासूनच. हे जेवण परत घेऊन जा आणि माझ्यासाठी पुन्हा व्यवस्थित तिखट मीठ घालून घेऊन ये. मीना मान खाली घालून म्हणाली. हो बाबा. तिने डायनिंग टेबलावरचं ताट उचललं आणि शांतपणे स्वयंपाकघरात गेली. सुमनताईंनी आपल्या नवऱ्याकडे कटाक्ष टाकला आणि एक शब्दही न बोलता आपल्या खोलीत निघून गेल्या. दिवस असेच पुढे जात होते. काही दिवसांनी वसंतराव आपल्या खोलीत संतापून एरझाऱ्या घालत बडबडत होते. पुन्हा तीच नाटकं सुरू झाली. त्यांनी चिडून आवाज दिला. सुमन. सुमनताई खोलीत आल्या आणि विचारलं. आता काय झालं? वसंतराव संतापून म्हणाले. मी तुला सांगितलं होतं ना, माझा निळा कुर्ता स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेव. सुमनताई शांतपणे म्हणाल्या. हो, धुवून आणि इस्त्री करून ठेवला आहेच ना. तेव्हा वसंतराव कुर्त्याकडे बोट दाखवत म्हणाले. हा धुतला आहे का? हे डाळिंबाचे डाग बघ. सुमनताई म्हणाल्या. हो, मी धुतला होता, पण परवा तुम्ही डाळिंबाचा ज्यूस पिताना कुर्त्यावर सांडला होता. तेव्हाच मी सांगितलं होतं काढून द्या, मी लगेच धुते, नाहीतर डाग पडतील. पण तुम्ही ऐकलंच नाही. दुसऱ्या दिवशी मी धुतला, पण डाग गेले नाहीत. 2-3 वेळा धुतल्यावर जातील. वसंतराव चिडून ओरडले. मला नको ती कारणं सांगू नकोस. तुला कोणतंच काम नीट जमत नाही. तू प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलतेस. आज मला मित्रांसोबत ट्रेकिंगला जायचं होतं. आम्ही सगळ्यांनी निळा कुर्ता घालायचं ठरवलं होतं. आता मी काय घालू? सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या थरथरत्या हाताने डोळ्यातलं पाणी पुसत शांत स्वरात म्हणाल्या. तुमच्याकडे अजून एक निळा कुर्ता आहे ना, तो घालून जाऊ शकता ना? मी काल त्या कुर्त्यावरचा डाग काढण्याचा किती प्रयत्न केला, पण तो काही केल्या निघालाच नाही. वसंतरावांनी डोळे मोठे करत रागाने म्हटलं. अगं, घरातल्या बायका म्हणजे काय, बिघडलेलं काम नीट करणं हाच त्यांचा धर्म. पण तू तर एकही काम नीट करू शकत नाहीस. तेव्हा सुमनताई हळू आवाजात म्हणाल्या. तुम्ही असं का बोलत आहात? आता घरात सुनबाई आली आहे, थोडं तरी विचार करून बोलावं. जर तिनं तुम्हाला असं बोलताना ऐकलं तर तिच्या नजरेत माझी काय किंमत राहील? तेव्हा वसंतराव चिडून म्हणाले. तू जशी आहेस तशीच तुझी इज्जत तिच्या नजरेत राहील. आणि आता हे रडून नाटक करणं बंद कर. माझा शर्ट पुन्हा धुवून ठेव, त्यावरचा डाग पूर्णपणे निघायलाच हवा. असं म्हणत वसंतराव रागाने बाहेर निघून गेले. सुमनताईंच्या डोळ्यातले अश्रू ओघळले. त्या पलंगावर बसल्या, डोळे मिटले आणि विचारांच्या गर्तेत हरवून गेल्या. दरम्यान स्वयंपाकघरात मीना भांडी घासता घासता मनात विचार करू लागली. दिवसभर घरकाम करत राहते, तरी शेवटी चूक माझीच होते. मी करू तरी काय करू? बाबांना दिवसातून 2-3 भाज्या हव्या असतात, त्या पण वेगवेगळ्या चवीच्या. सगळं आणून देतील बनवायला, पण कधी समाधान होणार नाही. आई सांगत असते, बाळा, नवऱ्याचं आणि सासऱ्यांचं ऐकणं हेच तुझं कर्तव्य आहे. पण इथे ना मला श्वास घेऊ देतात, ना मन शांती जगू देतात. आणि नवरा, त्यालाही माझं दुःख दिसत नाही. तो तर सगळं ऐकूनही गप्प बसतो. मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकेच पुसत पुन्हा विचार करू लागली. सासूबाई तर रोज टोमणेच मारत असतात, पण सासरे सासूबाईंहून 4 पट जास्त कडक. कधी त्यांचा मूड कसा असतो याचा काहीच भरवसा नाही. तेवढ्यात हॉलमधून वसंतरावांचा मोठा आवाज घुमला. सुनबाई, माझे काही मित्र आले आहेत, पटकन सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन ये. मीना डोक्यावर हात मारत कुजबुजली. झालं पुन्हा सुरू. हे दिवसभर कोणाला ना कोणाला घेऊनच येतात घरात. थोड्याच वेळात मीनाने बाहेरून आवाज दिला. आई, तुम्ही बाथरूममध्ये आहात का? एवढा वेळ झालाय, काय करताय आत? तेव्हा सुमनताईंचा थकलेला आवाज आला. अगं सुनबाई, तुला दिसत नाही का, मी कपडे धुत आहे. मीना थोड्या त्रासलेल्या आवाजात म्हणाली. आई, खूप वेळ झालाय, तुम्ही कपडे धुताय, मी धुते ना. सुमनताई म्हणाल्या.
नको मीना, हे तुझ्या सासऱ्यांचे कपडे आहेत. जर या कपड्यांवरचे डाग निघाले नाहीत तर ते फार ओरडतील. तेव्हा मीना थोडं मावाळपणे म्हणाली, आई तुम्ही बाहेर या, मी डाग काढण्याचा प्रयत्न करते. वेळ अशीच निघून जात होती. दिवसामागून दिवस. एके दिवशी सुमनताई आपल्या खोलीत शांत बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. मोबाईल हातात घेत त्यांनी पाहिलं. त्यांच्या मोठ्या वहिनींचा फोन होता. ताई कशा आहात? दुसऱ्या बाजूने प्रेमळ आवाज आला. सुमनताईंचा आवाज मात्र उदास होता. काय सांगू वहिनी, नेहमीप्रमाणेच आहे. वहिनी म्हणाल्या, अहो ताई, आता तर तुम्हालाच सूनबाई आली आहे, तरी तुम्ही अजूनही एवढं काम करताय. थोडा तरी आराम करा ना आता. सुमनताई हळू आवाजात म्हणाल्या, अहो वहिनी, तुम्हाला माझ्या नवऱ्याचा स्वभाव माहीतच आहे. ते मला बसू देतात का? मी तर विचार केला होता, सून आली की थोडा आराम मिळेल, पण नाही. अविनाशचे बाबा तर दिवस रात्र आमच्या मागेच लागलेले असतात. वहिनी थोड्या उदासपणे म्हणाल्या, खरंच ताई, भाऊजी आता म्हातारे झालेत, पण त्यांची तरुणपणाची सवय अजून गेलेली नाही दिसत. आता तरी शांत बसायला हवं होतं. सुमनताईंचा आवाज भरून आला. काय करू वहिनी, कदाचित नशिबात हेच लिहिलं आहे. तरुणपणी वाटलं होतं वेळेनुसार यांच्यात बदल होईल, पण नाही, आजही तसंच आहे. आता तर घरात सून असतानाही मला ओरडतात. कधी कधी तर मला खोलीत बंद करून मारायलाही मागे पुढे पाहत नाहीत. काय काय सांगू तुम्हाला वहिनी. सुमनताईंचा आवाज थरथरला. फोनच्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. फक्त त्यांच्या ओठातून बाहेर पडलेलं एक कुजबुजलेलं वाक्य ऐकू आलं, बहुतेक मी जन्मभर हेच सहन करणार. बोलता बोलता सुमनताईंचा कंठ दाटून आला. त्यांनी पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाल्या, मला आता या घरात राहत नाही. असं वाटतं सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. तेव्हा त्यांच्या वहिनी म्हणाल्या, ताई तुम्ही असं किती दिवस सहन करणार आहात? तुम्ही तुमच्या नवऱ्याला उत्तर द्यायला शिका. तुम्ही जर गप्प राहिलात ना तर ते तुमच्याशी आणि तेही तुमच्या नव्या सुनेसमोर असंच वागतील. सुमनताई हळूच म्हणाल्या, अहो नाही वहिनी, ज्याला एकदा सवय लागते ना त्याची ती सवय कधीच जात नाही. कुत्र्याचं शेपूट कितीही नळीत घाला ते वाकडंच राहतं. एवढ्या वर्षांपासून वाट बघते आहे, पण यांची सवय कधीच गेली नाही. त्या इतकं बोलत असतानाच वसंतराव खोलीत आले. त्यांनी सुमनताईंच्या हातात फोन पाहिला आणि चिडून म्हणाले, हे बघा, ही दिवसभर माहीत नाही कोणाबरोबर फोनवर बडबड करत बसते. वसंतरावांचा आवाज ऐकून सुमनताईंनी फोन ठेवला. नेहमी असं ओरडता का तुम्ही? त्या शांतपणे म्हणाल्या, घरात सूनबाई असते, ती काय शिकणार आपल्याकडून? वसंतराव पुढे येत गुरगुरले, तुझ्या सुनेलाही समजलं पाहिजे की या घरात पुरुषांचा हुकूम चालतो. तिच्या माहेरी जसं चालतं तसं इथं चालणार नाही. तिचा बाप असेल बायकांचा गुलाम, पण मी नाही. हे बोलून त्यांनी चप्पल चढवली, काठी घेतली आणि घराबाहेर निघून गेले. काही दिवसांनी मीनाला स्वयंपाकघरात काम करताना पाहून सुमनताई विचारात पडल्या. असं वाटतं हिला आता हळूहळू सासरचं कर्तव्य कळायला लागलंय. कामही नीट करते, चालेल. या घरात तर बायकांना दाबूनच राहावं लागतं. आवाज काढला की पुरुष तो दाबतातच. असा विचार करत त्यांनी मीनाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि न बोलता स्वयंपाकघरातून बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी रात्री मीना आपल्या खोलीत विचारमग्न बसली होती. आज एवढा उशीर झाला, अजूनही अविनाश आले नाहीत, ती स्वतःशीच म्हणत होती. ती खोलीत एरझाऱ्या घालत म्हणाली, मी काय करू, काहीच कळेनासं झाले. असं म्हणत ती स्वयंपाकघरात आली. मला खूप भूक लागली आहे. जर मी आधी जेवले तर सासूबाई रागवतील का? पण आई बाबा दोघे झोपले आहेत आणि रात्रीचे 10 वाजले. असं करते, जेवून घेते. ती स्वतःला वाढायला निघालीच होती, तेवढ्यात सुमनताईंचा आवाज आला, अगं मीना, अविनाश आला की नाही अजून? मीना दचकली. मागे वळून म्हणाली, नाही आई, ते अजून आलेले नाहीत. मग कोणाला वाढत होतीस? सुमनताईंचा आवाज कडक झाला. मीना मान खाली घालून म्हणाली, आई, मला खूप भूक लागली होती म्हणून मी स्वतःला वाढून घेत होते. तेव्हा सुमनताई चिडल्या, हा कसला नवीन नियम काढलास तू? तुला माहीत आहे ना घरातले पुरुष आधी जेवतात आणि मग बायका. अजून नवरा जेवलेलाच नाही आणि तू आधीच थाळी मांडतेस. मीना डोळ्यात पाणी आणत म्हणाली, आई, रात्रीचे 10 वाजले आहेत, मला भूक लागली. मी यांना फोन केला पण ते फोनही उचलत नाहीत. सुमनताई आणखी संतापून म्हणाल्या,
तो रस्त्यात असेल म्हणून फोन उचलला नसेल. माझा मुलगा दिवसभर कष्ट करतो आणि तू एक दिवस उपाशी राहू शकत नाहीस का त्याच्यासाठी? मीना काहीही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर गेली. तिला जाताना पाहून सुमनताई खवळल्या. हे बघा, बोललं की मिरची लागते. माझं ऐकून न घेता निघून गेली. रागाने त्यांनी स्वयंपाकघरातली लाईट बंद केली आणि आपल्या खोलीत गेल्या. दुसरीकडे मीना आपल्या खोलीत गेल्यावर रडू लागली. लग्नानंतर मुलीचं आयुष्य एवढं बदलतं हे मला माहीतच नव्हतं. काही महिन्यांपूर्वी आईजवळ किती आनंदात राहत होते. मन जसं करेल तसं खात होते. पण आता लग्नानंतर सगळं ओझं माझ्या खांद्यावर आणि एवढं काम करूनही स्वतःच्या मर्जीने खाऊही शकत नाही. मी करावं तरी काय? तेवढ्यात अविनाशने पाठीमागून आवाज दिला. मीना. मीनाने पटकन आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाली, तुम्ही आलात? तुम्ही आधी फ्रेश होऊन या, मी जेवायला वाढते. तेव्हा अविनाश म्हणाला, नको, मी जेवणार नाही. मीना आश्चर्याने विचारते, का? अविनाश म्हणाला, माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती, त्यामुळे आम्ही सगळे मित्र बाहेर जेवायला गेलो होतो. तू स्वयंपाकघरात गेलीस की माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. असं म्हणून अविनाश टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेला. मीना रागाने त्याच्याकडे बघत राहिली. डोळ्यातलं पाणी पुसून ती स्वयंपाकघरात आली आणि तिथेच रडू लागली. हेच माझं नशीब. ज्याच्यासाठी उपाशी बसले तो बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊन आला. माहीत नाही हे माझं सासर आहे की तुरुंगवास. ती स्वतःशीच पुटपुटली. आई बाबांनी कसल्या घरात माझं लग्न लावून दिलं. आईला फोन करून हे सगळं सांगावं असंही वाटतं, पण नेहमीच हे लोक माझ्या भोवती घुटमळत असतात. आणि तसंही आईला काय सांगू? विनाकारण तिचं मन का दुखू? मीनाने पुन्हा डोळे पुसले, स्वतःसाठी ताट वाढून घेतलं आणि अनिच्छेने जेवायला बसली. डोळ्यातून हळूहळू पाणी ओघळत राहिलं. दिवस असेच जात होते. एका दिवशी अविनाशने वसंतरावांना रागाने काहीतरी बोलताना पाहिलं आणि विचारलं, काय झालं बाबा? वसंतराव चिडून म्हणाले, तुला माहीत आहे ना, मला शुगर आणि बीपीचा त्रास आहे. तरीही तुझी बायको काय बनवते बघ. तिला किती वेळा सांगितलं की चहात साखर कमी टाक, सूप भाजी डाळ सगळ्यात मीठ कमी ठेव, पण नाही. हे बघ, तुझ्या बायकोने बनवलेलं हे सूप, यात मीठ किती आहे? काही माप आहे का? तूच सांग, हे पिऊन माझा बीपी वाढवायचा आहे का? अविनाश रागाने म्हणाला, बाबा, मलाच आता कळत नाही तिला कसं सुधारायचं. रोजच काही ना काही चुका करते. सांगून सांगून मी थकलोय. तेव्हा वसंतराव म्हणाले, अरे बाळा, मला वाटतं तुझ्या बायकोला माझं वरचं तिकीट काढायचं आहे. हे ऐकताच अविनाश संतापला. त्याने रागाने मीनाला आवाज दिला. मीना. मीना नेहमीप्रमाणे धावत बाहेर आली. काय झालं? अविनाश गरजला. हे सूप तू बनवलंस का? हो, मीना शांतपणे म्हणाली. मग तू चाखून बघितलंस का कसं बनलंय? नाही, अजून काम करत होते. मग हे घे, तूच पिऊन बघ. मीना निरागसपणे म्हणाली, पण अजून काम पूर्ण झालेलं नाही. मग मी सूप का पिऊ? अविनाश चिडून ओरडला. मी सांगितलं ना तुला. मीनाने डायनिंग टेबलच्या खुर्चीला घट्ट पकडलं आणि आवाज आवरत म्हणाली, तुम्ही असं का बोलत आहात? तेही आई बाबांच्या समोर. मी अशी काय चूक केली आहे? इतक्यात अविनाशने तिच्या गालावर थप्पड मारली. मीना अवाक झाली. तिने गालावर हात ठेवला. डोळ्यातून अश्रूंचा धबधबा सुरू झाला. अविनाश गरजला, आता समजलं का? का मारलं तुला? मीना हुंदके देत म्हणाली, मला का मारलं? मी काय केलं? अविनाश ओरडत म्हणाला, तुला किती वेळा सांगितलंय, जेवणात मीठ तिखट साखर व्यवस्थित घाल. बाबांना शुगर आहे तरी तू चहात साखर जास्त टाकतेस, भाजीत तिखट जास्त, सूपमध्ये मीठ जास्त. दिवसभर घरात बसून तू करतेस तरी काय? 4 लोक आहेत या घरात आणि 4 लोकांचा स्वयंपाकही तुला नीट होत नाही. प्रत्येक दिवशी काही ना काही बिघडतंच. मीना रडत म्हणाली, माझ्याकडून चूक झाली. इथून पुढे असं होणार नाही. अविनाश भडकून म्हणाला, गेल्या वेळीही हेच म्हणालीस, पण तोंडानं सांगून काही होत नाही. त्यावेळी ओरडलो तर माहेरी पळून गेलीस. आता सांगतो, तुझं सामान आवर आणि थेट माहेरी निघून जा.
मीना पुन्हा रडत म्हणाली, माझ्याकडून चूक झाली ना. मी सांगितलं ना, इथून पुढे असं होणार नाही. तुम्हीच तर आईला म्हणालात. तेव्हा आई म्हणे, घरात छोटे मोठे वाद झाले तरी नवऱ्याचं घर सोडून यायचं नसतं. मग या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी माहेरी का जाऊ? अविनाश म्हणाला, हे सगळं तुला छोटं वाटतं का? तुला माहीत आहे का, जर तू बाबांना अशाच प्रकारचं जेवण देत राहिलीस तर त्यांच्या तब्येतीचं काय होईल? मी तुला दुसरी चूक करण्याची संधी देणार नाही. यावेळी मी स्वतः तुझं सामान घेऊन तुझ्या माहेरी सोडून येतो. जेवढ्या चुका करायच्या आहेत तिथे जाऊन कर. तुझे आई बाबा चुका माफ करतील, पण सासरी कोणतीही चूक माफ होत नाही. तू एकदा नाही, तू सतत चूक करतेस. किती वेळा तुला समजून घ्यायचं? तेवढ्यात सुमनताई म्हणाल्या, अरे माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती की मी माझ्या मुलाचं लग्न या मुलीबरोबर लावून दिलं. लग्नात हिच्या माहेरच्याने काहीच दिलं नाही आणि वरून ही अशी मुलगी पाठवली आहे जिच्या हातून घरातलं एकही काम नीट होत नाही. तेव्हा वसंतराव शांतपणे म्हणाले, अगं सुमन, मुलीला दोष देण्यात काय अर्थ आहे? जर बीज खराब असेल तर झाडाला दोष द्यायचा का? तेवढ्यात मीना संतापून म्हणाली, तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या आई वडिलांना का मध्ये आणता? चूक माझ्याकडून झाली असेल तर मला बोला ना. प्रत्येक गोष्टीत आई बाबांना मध्ये ओढण्याची गरज काय आहे? ती सुमनताईकडे वळून म्हणाली, आई, राहिली गोष्ट लग्नात काही न आणल्याची, तर माझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच दिलं नाही का? तुम्ही जे जे मागितलं ते सगळं त्यांनी दिलं. हा सोफा माझ्या आई वडिलांनी दिलेला आहे. तुमच्या घरातला मोठा टी व्ही तो सुद्धा त्यांचाच दिलेला आहे. घरातला AC तोही त्यांच्याच पैशाने बसवला आहे आणि लग्न खर्च म्हणून 4 लाख रुपये रोख दिले आहेत. तुम्ही जे काही मागितलं ते सगळं दिलं आहे माझ्या आई वडिलांनी. अजून काय हवं आहे तुम्हाला? अविनाश तावातावाने म्हणाला, मीना, तुझं एवढं धाडस की माझ्या आई वडिलांना उलट बोलतेस? थांब, तुझं धाडस कसं वाटलं हे मी तुला दाखवतो. मारून मारून तुझा अहंकार काढून टाकीन, समजलं का? मीना संतापून उत्तरली, मी काय चुकीचं बोलले? चूक माझ्याकडून झाली की लगेच तुमचे आई वडील माझ्या आई वडिलांना मध्ये आणतात. प्रत्येक माणसाकडून चूक होते. या घरात मी नवीन आहे. घराच्या चालीरीती शिकायला मला वेळ लागेल. पण कोणतीही छोटीशी गोष्ट झाली की माझे आईबाप काढले जातात, हे बरोबर नाही. तेवढ्यात सुमनताई तिरक्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, हे काय बोलत आहेस तू? तोंड वर करून बोलतेस. तुला मी आधीच सांगितलं नव्हतं का? या घरात बायका बोलत नाहीत, फक्त काम करतात. आणि तू लग्नात काय काय घेऊन आली आहेस त्याबद्दल अभिमान करतेस का? सगळे आई वडील आपल्या मुलीला संसारासाठी काही ना काही देऊन पाठवतातच. मग तुझ्या आई वडिलांनी अशी कोणती नवीन गोष्ट केली आणि तू इथे राहून फुकट खातेस, फिरतेस, बाहेर खरेदीला जातेस? ते सगळं कोणाच्या पैशावर? आमच्याच पैशावर ना. वसंतराव ही रागाने म्हणाले, आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुझ्या घरी गेलो नव्हतो. तुझा बापच आमच्या दारात आला होता नाक घासत, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी करा म्हणून. तुझा बापच आमच्या घराण्याला पाहून हे लग्न ठरवायला आला होता. म्हणून पुढे खबरदार, अशा गोष्टी पुन्हा तोंडावर आणू नकोस. तेव्हा मीना संतापून म्हणाली, बाबा, तुम्ही काय करणार आहात? अविनाश चिडून ओरडला, मीना, मी सांगतो काय करणार आहोत आम्ही. तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढू. माझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुझ्याशी लग्न केलं. अगं, घरातलं छोटंसं कामही तुला नीट जमत नाही. स्वयंपाक करायला शिकली नाहीस आणि घरकाम करायचं नाही. मग तू काय करणार? महाराणी म्हणून घरात बसणार आहेस का? तो अधिक चिडून पुढे म्हणाला, मी तुझ्याशी लग्न केलं होतं की तू या घरातली जबाबदारी सांभाळशील म्हणून. पण जर तू पुन्हा माझ्या आई वडिलांना उलटं बोललीस ना, तर तुला मारून मारून गाल सुजवून टाकीन, समजलं का? असं म्हणत अविनाशने अचानक मीनाच्या गालावर जोरदार थप्पड मारली. क्षणभर शांतता पसरली, पण लगेच मीना संतापून उठली आणि रागाच्या भरात अविनाशच्या गालावर तितकीच जोरदार थप्पड लगावली. हे पाहून वसंतराव आणि सुमनताई दोघेही थक्क झाले. घरात मृत शांतता पसरली होती. अविनाश रागाने संतापला, तुझं एवढं धाडस? तेवढ्यात सुमनताई मीनाच्या हाताला हिसका देत म्हणाल्या, तुझं डोकं फिरलं आहे का?
मीना मोठ्याने म्हणाली. नाही आई, डोकं तर आधी फिरलेलं होतं, आता मात्र ठिकाण्यावर आलं आहे. मग ती अविनाशकडे पाहत म्हणाली. घरातलं काम करून घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलं होतं का? मग सुमनताईंकडे पाहून म्हणाली. यापेक्षा घरात एक मोलकरीण ठेवली असती तर बरं झालं असतं. सुमनताई चिडून म्हणाल्या. घरातल्या बायका म्हणजे घरातल्याच मोलकरीण असतात, समजलं का तुला? आणि माझ्या मुलानं तुझ्यावर हात उचलला तर त्यात एवढं काय मोठं झालं? तो पुरुष आहे, त्याची बायको आहेस तू. त्याने हात उचलला तर स्वतःच्या बायकोवरच उचलला ना, दुसऱ्या कोणावर नाही ना. त्याला एवढासुद्धा अधिकार नाही का? मीना ठामपणे म्हणाली. अच्छा, म्हणजे तुमचा मुलगा माझा नवरा आहे म्हणून जेव्हा हवं तेव्हा रागवणार, अपमान करणार, हात उचलणार. तर मी पण त्याची बायको आहे, माझा पण अधिकार आहे ना, मग मी सुद्धा हात उचलू शकते. सुमनताई ओरडल्या. सुनबाई, विसरू नकोस, तू एक स्त्री आहेस. स्त्रीने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं, मग तो राग असो की प्रेम. समजलं का तुला? की मी समजावून सांगू? मीना शांत पण ठाम आवाजात म्हणाली. काय? का स्त्रीने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं? तुमच्या मुलानं एवढ्या छोट्या कारणासाठी माझ्यावर सर्वांसमोर हात उचलला आणि तुम्ही म्हणता यात काही मोठं नाही? तुमच्यासाठी कदाचित नाही, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. माझा स्वतःचा आत्मसन्मान आहे. कोणालाही अधिकार नाही की मनात आलं की माझ्यावर हात उचलावा. सासूबाई, खरं सांगायचं तर तुम्ही आयुष्यभर नवऱ्याचा मार खात आलात म्हणून तुम्हाला हे सगळं नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे नॉर्मल नाही. सुमनताई संतापून म्हणाल्या. सगळ्याच बायका मार खातात, यात काय मोठं आहे? तेवढ्यात वसंतराव म्हणाले. अगं, बायकांनी मार खाल्ला तरच त्या सुधारतात. मीना रागाने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. वसंतराव पुढे म्हणाले. जर बायकांनी मार खाल्ला नाही तर घर प्राणी संग्रहालय बनून जाईल. तू नीट काम केलं असतंस तर कोणी तुला मारलं असतं का? आणि लाज नाही वाटली तुला स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलताना? मीना दात ओठ खाऊन म्हणाली. का बाबा, नवरा आहे म्हणून काहीही करेल. मी पण यांची बायको आहे. वसंतराव रागाने म्हणाले. म्हणून तूही हात उचललास आणि तेही माझ्या मुलावर? मीना ठामपणे उत्तरली. हो बाबा, आता पुढे जर तुमच्या मुलानं माझ्यावर हात उचलला तर मी सुद्धा गप्प बसणार नाही. मीही हात उचलेन. खूप सहन केलं मी. या घरात आल्यापासून फक्त ऐकते. बायका गप्प राहायच्या, पुरुष काहीही बोले तरी चालतं. पण का बाबा, स्त्री माणूस नाही का? तिच्यात जीव नाही का? एक मुलगी आपल्या आई वडिलांना, संपूर्ण कुटुंबाला मागे सोडून या घरात येते, प्रेमाने मनापासून संसार करायला. मी तुमची सेवा केली, सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही लोक कधी संतुष्ट झालात का? तुमच्यासाठी बायका म्हणजे फक्त मशीन. आवाज दिला की चालू झालं पाहिजे. जे काम जमत नाही ते देखील करायचं, कारण ती घराची बाई आहे. तेवढ्यात सुमनताई संतापून ओरडल्या. सुनबाई, तुला लाज वाटत नाही का सासऱ्यांना उलट बोलताना? तेव्हा मीना ठामपणे सुमनताईंकडे पाहत म्हणाली. आई, मला लाज वाटत नाही, कारण सासरे त्या लायकीचेच नाहीत. मी गप्प बसले असते तर माझंही स्वाभिमानानं मरण पावलं असतं. मग मी उलट बोलणार नाही तर काय करू? थोडा विराम घेऊन ती पुढे म्हणाली. एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई, तुम्ही पण कधी सासऱ्यांकडून मार खाल्ला असेल, नाही का? सांगा ना, तेव्हा छान वाटलं होतं का? कधी कोणतीही चूक न करता सासऱ्यांचा अन्याय सहन केला असेल तेव्हा मनात काय वाटलं होतं? अपमान सहन करणं म्हणजे लाज नव्हे, ती तर आत्मेची हत्या असते. मी या सगळ्या गोष्टींना विसरा थोडा वेळ, पण जरा विचार करा. तुमची स्वतःची मुलगी आहे ना? जर तुमच्या जावयाने अशा छोट्याशा कारणावरून तुमच्या मुलीवर हात उचलला तर तुमचं हृदय कसं तडफडेल? आई, मी फक्त एवढंच सांगते, मुलगी असो वा सून, अन्याय कुणीही सहन करायला नको. तुम्ही तुमच्या मुलीला काय सांगणार? काही हरकत नाही बाळा, तो मुलगा आहे, त्याने हात उचलला तर सहन करायचं. हा सल्ला तुम्ही तुमच्या मुलीला दिला असता का सासूबाई? मला माझा स्वतःचा आत्मसन्मान आहे. मी हे सगळं आता सहन करणार नाही. या घरात लग्न करून मी सन्मानाने आली आहे. तुमच्या घरी पळून आलेली नाही की तुम्ही जे काही मनाला आलं ते माझ्याबरोबर कराल. मग मीना संतापाने वसंतरावांकडे वळून म्हणाली. आणि बाबा, तुम्ही मला जे बोललात ना, तुझा बाप माझ्या दारात नाक घासत आला होता तुझं स्थळ घेऊन,
तर एक गोष्ट सांगा, तुम्ही पण कुणाच्या तरी दारात नाक घासत गेला असाल ना तुमच्या मुलीचं स्थळ घेऊन? माझ्या वडिलांप्रमाणेच तुम्हीही कोणाच्या तरी दारात हात पसरवत उभे राहिला असाल ना? तेव्हाच तर तुमच्या मुलीचं लग्न जुळलं असेल ना? आणि खरं सांगायचं तर तुमच्या घरापेक्षा तर तुमच्या मुलीचं सासर कितीतरी श्रीमंत आहे. मग सांगा ना बाबा, तुमच्या मुलीचे सासरे तुमच्या मुलीला तुमच्यासारखंच बोलतात का? तिच्याही सन्मानावर असे घाव करतात का? मग मीना सुमनताईंकडे वळून शांत पण ठाम आवाजात म्हणाली, सासूबाई, 1 वर्ष झालं मी प्रत्येक दिवशी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते. मनात नेहमी एकच आशा ठेवली की कधीतरी तुम्ही लोक मला मनापासून स्वीकाराल. पण नाही, तो प्रयत्न नेहमी मीच का करायचा? तुम्ही लोक कधी प्रयत्न केला का? जर माझ्याकडून कधीतरी चूक झाली तर प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या आई वडिलांना का ओढता मध्ये? माझं आयुष्य इथलं आहे, पण शिक्षा मात्र तुम्ही माझ्या माहेराला देता. थोडा विराम घेऊन मीना मग अविनाशकडे वळली आणि तुम्ही सांगा पतिदेव, तुमची बहीण तिच्या सासरी सुखात आहे ना? तिचा नवरा प्रत्येक गोष्टीवर तिचा अपमान करतो का सगळ्यांसमोर? ती काही बोलली तर तिलाही असं म्हणतो का, तू या घरात काय करतेस? जरा कल्पना करा, जर तुमची तीच बहीण एखाद्या दिवशी तुमच्या दारात रडत आली आणि म्हणाली, माझ्या सासरी मला रोज अशाच टोमण्याने अपमानाने जगावं लागतं, तेव्हा तुमच्या मनाला कसं वाटेल? हो ना सासूबाई? तेव्हा तुमचंही हृदय तुटेल ना? मग थोडा विचार करा, मी तुमच्या घरात खरोखर आनंदी आहे का? मग मीना ठाम होऊन सुमनताईंकडे पाहून म्हणाली, पण आता मी तुमचा एकही अन्याय सहन करणार नाही. तुम्ही ते सहन कराल, पण मी करणार नाही. जर कोणी 1 मारली तर मी त्याला 2 देईन. हे ऐकून अविनाश उपहासात म्हणाला, अच्छा, छान भाषण. असं करून तू नेता होत नाहीस. तुझ्या या भाषणाचा माझ्यावर काहीच फरक पडत नाही. सुपात मीठ जास्त घातलं होतं म्हणून मी तुझ्या कानाखाली वाजवले. मग तू माझ्यावर हात उचललास. आता ही थप्पड मारण्याची शिक्षा मी तुला देतो. हे सगळं ऐकून सुमनताई मनातच म्हणाल्या, हे सगळं काय चाललंय? सूनबाई खरंच बोलते, हा अत्याचार कधी थांबणार? माझा नवरा कमी आहे का? तो सुद्धा माझ्यावर असाच अत्याचार करायचा आणि मी नेहमी सहन करत गेले. पण जर हे सगळं माझ्या मुलीबरोबर झालं असतं तर मी कधीही सहन करू शकले नसते. मग मी हे का सहन करते? मी काही चुकते का? हा विचार त्यांच्या मनात हुंकार मारू लागला. त्या अविनाशकडे रागाने पाहून म्हणाल्या, खबरदार अविनाश, जर तू सूनबाईवर हात उचललास तर. वसंतराव थोडे आश्चर्यचकित होऊन म्हणाले, काय झालं सुमन? तू सूनबाईचा पक्ष घेत आहेस? सुमनताई निसंकोच म्हणाल्या, हो, मी सूनबाईचा पक्ष घेते. आणि का घेते ते विचारणार नाही का? तेव्हा वसंतराव म्हणाले, आता सांग, कारण काय? त्यांचा आवाज हळू झाला पण शब्द ठाम होते. सूनबाई एक स्त्री आहे आणि मी पण स्त्री आहे. आयुष्यभर मी जे सहन केलं, जे पाहिलं, आज मला जाणीव झाली की माझ्या सुनेने जे काही म्हटलं ते सगळं खरं आहे. ती चुकीचं बोलत नाही. हे ऐकून मीना स्तब्ध झाली. सुमनताई पुढे म्हणाल्या, आम्ही स्त्रिया, आम्ही आमची सर्व शक्ती नवऱ्यांसाठी, सासऱ्यांसाठी, सासू, नणंद, मुलासाठी खर्च करतो, पण घरातल्या लोकांना आमची किंमत नसते. तुम्ही घरात हेच म्हणत असता, बायकांचा आवाज घरातून बाहेर जाऊ नये. मग पुरुषाचा आवाज कितीही मोठा असो, बाई आवाज काढू शकत नाही. तुम्ही मला पायातली चप्पल समजलं होतं. आज माझा मुलगा माझ्या सुनेला पायातली चप्पल समजतं. खरं सांगायचं तर स्त्री हा घराचा मुकुट असते. ती सन्मानाची असावी. सुमनताई मीनाकडे वळून म्हणाल्या, सुनबाई, या लोकांना कधी जाणीव झालीच नाही, पण आज मला झाली आहे. जे मी आयुष्यभर सहन केलं ते मी माझ्या सुनेला सहन करू देणार नाही. मीना, लक्षात ठेव, मी तुला शब्द देते, आजपासून तुझ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. तुझ्या मान सन्मानाची रक्षा करणं हाच माझा धर्म आहे. हे बोलून सुमनताई अविनाशकडे वळल्या. आत्ताच्या आत्ताच सूनबाईची माफी माग. अविनाश चिडून म्हणाला, आई, मी आणि माफी, आणि ती पण तुझ्या सुनेची? सुमनताई रागाने ओरडल्या, का नाही मागणार माफी? चूक केलीस ती तूच, लगेच माफी माग. अविनाश हट्टाने म्हणाला, आई, काहीही झालं तरी मी हिची माफी कधीच मागणार नाही. सुमनताईंचा आवाज थरथरला, मी सांगते आहे, माफी मागणार आहेस की नाही? अविनाश पुन्हा ओरडला, नाही मागणार, शेवटचं सांगतो.
इतक्यात सुमनताई रागाने पुढे आल्या आणि अविनाशच्या एका गालावर जोरदार चपराक लगावली. माफी माग सुनेची, शेवटचं सांगते, नाहीतर या घरात तुला जागा नाही. आणि लक्षात ठेव, इथं तुझी आई नाही. चालता हो या घरातून. अविनाशचे डोळे खाली झुकले. तो हळू आवाजात म्हणाला, मीना, आय एम सॉरी, मला माफ कर. सुमनताई मीनाकडे वळल्या. सुनबाई, शक्य असेल तर मला माफ कर. माहीत नाही मला काय झालं होतं. जे माझ्याबरोबर झालं तेच प्रत्येक सासूने सुनेबरोबर करावं असं समजत होते. पण मी चुकीची होते. मी तुझ्यावर अन्यायच केला. शक्य असेल तर मला माफ कर. आणि लक्षात ठेव, आता पुढे मीच तुझ्या पाठीशी उभी आहे. तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तेवढ्यात वसंतराव रागाने म्हणाले, सुमनताई वळून ठाम आवाजात म्हणाल्या, बोला. वसंतराव तावातावाने म्हणाले, हे काय नाटक आहे? सुनेसमोर मुलावर हात उचललास? सुमनताई तडक पुढे आल्या. डोळ्यात ज्वाला दाटल्या होत्या. हो, उचलला हात. काय करणार आहात तुम्ही? हात तर आधीच उचलायला हवा होता. म्हणजे आज असा दिवस पाहावा लागला नसता. तुम्हीच ना शिकवलं त्याला हे सगळं? संस्कार तुमचेच आहेत. माझ्याशी तो कधी प्रेमाने बोलतो का? फक्त तुमचंच ऐकतो. मी जन्म दिला त्याला, पण माझं ऐकायला त्याला वेळ नसतो. तुम्ही मुलाला बिघडवलंत आणि आज मला दोष देताय. त्या थोडं थांबल्या आणि आवाजात कटू पण ठाम स्वर उतरला. इथून पुढे तुमचं हे फालतू बोलणं या घरात ऐकू येऊ देणार नाही. कधी मीठ कमी, कधी तिखट जास्त, तर कधी कॉफीत साखर जास्त. या तुमच्या कल्पना विलासाला आता मी थारा देणार नाही. वसंतराव संतापून म्हणाले, काय करणार आहेस? काय करणार आहे तू? सुमनताईंचा आवाज थरथरला, पण पाय रवलेले होते. खूप काही करू शकते मी. आतापर्यंत गप्प राहिले, पण आता नाही. खूप सहन केलं मी. वसंतराव डोळे मोठे करून म्हणाले, आज तर तुझं तोंड फारच चालतंय. सुमनताई ठामपणे म्हणाल्या, हो चालतंय, आणि चालायलाच हवं होतं आधीपासून. कारण तुम्हीच तर मुलाला शिकवलंत. बायकोवर दबाव टाक. जसं तुम्ही माझ्याबरोबर केलं तसंच तो करतोय. सुमन, बायकांचं काम असतं पुरुषांची सेवा करणं. घरात पुरुषांचं राज्य असावं, तेव्हाच घर टिकतं. बस करा हे तुमचं ज्ञान. सुमनताईंचा आवाज जळत्या ज्योतीसारखा झाला. तुमचं आणि तुमच्या मुलाचं एकच काम, बायकांना खाली दाखवायचं. कधी विचार केला आहे का? तुम्ही ज्या बाईला तुम्ही रोज टोमणे मारता, ती सकाळपासून रात्रीपर्यंत हे घर चालवत असते. तुमचं जेवण, कपडे, आराम सगळं तिच्यामुळे आहे. जर ती एक दिवस थांबली तर तुमच्या या मर्दांगिनीचा सारा गर्व चुराडा होईल. वसंतराव दबक्या आवाजात म्हणाले, अगं, तूच म्हणायचीस की सूनबाईला दाबून ठेवायला हवं, आणि आज तू तिच्या बाजूने बोलते आहेस. सुमनताई शांत पण तीव्र स्वरात म्हणाल्या, हो, कारण मी आंधळी झाले होते. सुनेला शत्रू समजत होते, मुलगी नाही. पण आता माझे डोळे उघडलेत. माझी सून या घरात किती त्रास सहन करते ते आता दिसतंय. तुम्हाला कदाचित आनंद होतो तिचं रडणं पाहून, पण लक्षात ठेवा, बायकोच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की घर टिकत नाही, ते आतून रिकामं होतं. वसंतराव म्हणाले, मग काय, बाई घरावर राज्य करणार? तेव्हा सुमनताई ठाम आवाजात म्हणाल्या, बाई घरावर राज्य करणार नाही, पण तिचं अस्तित्व किमतीनं जगेल. आता या घरात टोमणे नाही, तुच्छ वागणूक नाही. जर सूनबाईवर कोणी हात उचलायचा वा तिच्याशी वाईट बोलायचा प्रयत्न केला ना, तर सर्वात आधी तिच्यासमोर मी उभी राहीन. वसंतराव काही क्षण स्तब्ध झाले. स्वतःशीच पुटपुटले, माझ्याशी कशी बोलते ही? खरंच मी चुकीचा आहे का? बाईला दाबून ठेवल्याने एखाद्या पुरुषाची किंमत कमी होते का? तेवढ्यात सुमनताई मीनाकडे वळून म्हणाल्या, मीना, इथून पुढे तू नाराज होऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. चल आत ये. असं म्हणत सुमनताईंनी मीनाचा हात अलगद पकडला आणि तिला आत घेऊन जायला निघाल्या. तेवढ्यात वसंतरावांच्या आवाजात वेदना आणि पश्चाताप उमटला. सुमन, सुनबाई, आज मी मान्य करतो, मी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी नेहमीच हसत उडवले. कधी तुला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तू या घराची खरी शक्ती आहेस सुमन. तू नसतीस तर हे घर कधी घरच झालं नसतं. सुनबाई, मला माफ कर. आजपासून तू या घराची सून नाही, तर माझीच मुलगी आहेस. आणि सुमन, शक्य असेल तर मला माफ कर. मी पुन्हा कधीच तुझ्यावर अन्याय करणार नाही.
वसंतरावांचं बोलणं ऐकून सुमनताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या कुजबुजल्या. एवढ्या लवकर यांनी आपली चूक मान्य केली? मला तर विश्वासच बसत नाही. तेवढ्यात वसंतराव अविनाशकडे पाहत म्हणाले, अविनाश, मी तुझ्यावर चुकीचे संस्कार केले होते, पण आजपासून या घरात वादविवाद नाही, ओरड नाही, रडणं नाही. सगळेजण मिळून मिसळून हसत खेळत आनंदाने राहतील. समजलं ना तुला? या घरात आता मला तमाशा नको आहे. बायकोला किंमत दे, सन्मान दे, एवढंच मला हवं आहे. अविनाश खाली मान घालून म्हणाला, हो बाबा. आणि वसंतराव आपल्या दोन्हीही हातांना पाठीमागे बांधत शांतपणे बाहेर फेरफटका मारायला निघून गेले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.